नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आलो आहोत। या ठिकाणी हनुमंत देशमुख यांच्या शेतीला आज आपण भेट देतोय। या ठिकाणी हा त्यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे। अर्धा एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी टोमॅटोची लागण जी आहे ती केलेली आहे आणि आज आपल्याला ते पाहता येते। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या टोमॅटो शेतीचं जे नियोजन आहे त्याबद्दल, त्यासाठी लागणारी खतं, तणनाशक, फवारण्या वगैरे इत्यादी विषयी देखील जाणून घेणार आहोत। बऱ्याच प्रमाणात शेतकरी जे आहेत ते टोमॅटोचं उत्पादन घेताना आपल्याला दिसून येतात। अनेक वेळेला जे प्लॉट आहेत टोमॅटोचे ते भरात आल्यानंतर दर पडतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्याला सहन करावं लागतं। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये एकदा ना एकदा तरी शेतकऱ्याला टोमॅटोचं उत्पादन जे आहे ते फायदेशीर होताना आपल्याला दिसून येते। बरेचदा दर वाढल्यानंतर शेतकऱ्याला जो आहे तो यातून फायदा होताना दिसून येतो। त्यामुळे शेतकरी जे आहे ते कमी अधिक प्रमाणात शेतीमध्ये टोमॅटोचं उत्पादन जे आहे ते घेताना आपल्याला दिसून येतात। आज आपण हनुमंत देशमुख यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या उत्तम प्रकारच्या टोमॅटो शेतीविषयी। चला तर पाहूया त्यांच्या टोमॅटो शेतीचा हा खास रिपोर्ट। दरवर्षी करतो। गेल्या वर्षी माझा टमाटा होता पण भावात न गावल्यामुळे थोडा घोटाळा झाला, पण दरवर्षी मी प्रत्येक वर्षी टमाटा करतो। टमाट्याची लागण मी एप्रिलच्या लास्ट म्हणजे एप्रिल मे मध्ये करतो। मेच्या चालू आठवड्यात केल्यानंतर हा टमाटा मी लावून करतो 2 महिन्याला 8 दिवस कमी आहेत अजून, म्हणजे 8 तारखेला 2 महिने होती ती। 2 महिन्यांनी टमाटा असा आणला। पहिल्यांदा मी पंजी मारली, पंजी मारून भोत सोडले, भोत सोडून शेणखत भरला, शेणखत भरल्यानंतर पुन्हा बेसळ खत 10 पोती भरला, 10 पोती भरून रोप आणून मोऱ्या नर्सरीमधून रोप आणून लावलं। रोप लावल्यापासून पहिल्यांदा नागाळी औषध फवारलं, पुन्हा आपलं काय त्या करप्याचं औषध फवारलं। नंतर पुन्हा पाणी मी दिवसातनं 2 तास सोडतो, फक्त 2 तास पाणी सोडलं तर ह्या माझी टमाटे आहेत ते आता अर्धा एकर आहेत। अर्धा एकरात 5300 रोप लावलेलं आहे आणि त्या रोपाचे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी भाव चांगला आहे म्हणून मी आशाने बसलो आहे। टमाटा चांगला आणलेला आहे। टमाटा दरवर्षी टमाटा करतो, एक वर्षी चुकत नाही। टमाटा कुठल्या मार्केटला जातं? आणि माझा टमाटा दिल्ली मार्केटला जातं। मोहळा अगोदर लवकरात मोहळा एक तर कोण सोलापूरला पाठवतो, नाहीतर पण दिल्ली तिथल्या गाड्या भरून घेऊन जाते। त्यांचा मार्केटला गेल्या वर्षी मला भाव गावला नाही, पहिल्यांदा टमाटा लवकर आल्यामुळे गावला नाही, पुन्हा भाव वाढला त्यांचा। तरी माझी गेल्या वर्षी बी अर्ध्या एकरात 1.5 लाख रुपये झाले होते। ह्या वर्षी आता भरपूर पैसे होतील अशी मला आशा आहे। कोणतं वाहन आहे तरी? ही वाहन आहे 2048, रोपाचं नाव आहे 2048। आता एक पावसाळी रोप आहे, 2048 लावून घ्यावे। याचं एकदा हार्वेस्टिंग सुरू झालं तर किती दिवस चालतं? ही चालू झालं तर 2.5 म्हणजे टमाटा चालतो। काय अंदाजे किती पैसे होतील? गेल्या वर्षी मला भावात ना गावून 200 म्हणजे 10 रुपये किलो सुद्धा मला गेल्या वर्षी 1,65,000 झाले होते ह्या अर्ध्या एकरात। ह्या वर्षी लोक जर म्हणते 2 ते 3 लाख रुपये होतील, 3 ते 4 लाख रुपये होतील असं माझ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे।